नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या लेक्चरमध्ये आपण 11वी स्टँडर्डमधून मॅथ्स पार्ट 2 मधला 5वा चॅप्टर सेट्स अँड रिलेशन शिकणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, सेट्स अँड रिलेशनचा आपण सुरुवातीला इंट्रोडक्शन हा फर्स्ट पॉईंट बघतोय. विद्यार्थी मित्र, द कन्सेप्ट ऑफ सेट वॉज डेव्हलप्ड बाय जर्मन मॅथमॅटिशियन जॉर्ज कॅन्टॉर. जॉर्ज कॅन्टॉर नावाच्या जर्मन मॅथमॅटिशियननं सगळ्यात पहिला सेट्सची कन्सेप्ट मांडली होती. अँड आय थिंक यू हॅव लर्न्ड अबाउट सेट्स अँड सम बेसिक ऑपरेशन्स इन्व्हॉल्विंग सेट्स इन अर्लियर स्टँडर्ड्स. म्हणजेच 9वी आणि 10वीमध्ये सेट्स आणि सेट्सशी रिलेटेड कन्सेप्ट आणि त्याच्या ज्या कन्सेप्ट्स आणि त्याचे जे ऑपरेशन्स असतील ते तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलेले आहेत. तर त्याच्याही पुढे जाऊन आपण 11वीमध्ये सेट्स अँड रिलेशनमध्ये आणखी काय काय येते ते आज या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. सेट्सची नक्की डेफिनेशन आणि नक्की कन्सेप्ट बघण्यापूर्वी आपण खाली इथं दिलेले काही एक्झाम्पल्स पाहूया. बिफोर नोईंग द कन्सेप्ट ऑफ सेट्स कन्सिडर द फॉलोइंग एक्झाम्पल्स. सेट्सची कन्सेप्ट जाणून घेण्याआधी आपण खालची काही एक्झाम्पल्स बघूया. सक्सेसफुल पर्सन्स इन युअर सिटी. सेकंड, happy people in your town. Third one, clever students in your class. Fourth one, days in a week. And fifth one, first 5 natural numbers. आता ह्या 5 सेंटेन्समध्ये जर तुम्ही पहिलं सेंटेन्स बघितलं, सक्सेसफुल पर्सन्स इन युअर सिटी. येस, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सिटीमध्ये काही सक्सेसफुल पर्सन आहेत का, ज्यांनी यश संपादन केले का? आहेत. पण आपण निश्चितपणे त्यांचा आकडा ठामपणे सांगू शकतोय? नाही सांगू शकत. एखादा छोटासा व्यापारी असेल आणि त्याला रोज 3,000 रुपयेचा व्यवसाय होत असेल आणि जर एखाद्या दिवशी त्यानं टार्गेट 6,000 रुपयेचं ठेवलं आणि त्याला जर 6,000 रुपये त्या दिवशी मिळालं, 6,000 रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम नाही, पण त्याच्या मनात तो सक्सेसफुल असतो ना. म्हणजे आपण इथं सक्सेसफुल पर्सन ची डिफाईन नाही करू शकत की नक्की मनातून म्हणजे किती लोक सक्सेसफुल आहेत. काही लोक जी यशस्वी झालेली नसतात पण ती मनातनं स्वतःला सक्सेसफुल समजत असतात. म्हणजे इथं ऑब्जेक्ट वेल डिफाईन केलेलं नाहीये. म्हणजे हे जे कलेक्शन आहे, हे सक्सेसफुल पर्सन्स इन युअर सिटी, हे सेट्स आहे असं म्हणता येत नाही. सेट कशाला म्हणायचं ते आपण पुढे बघू. हॅप्पी पीपल इन युअर सिटी, इन युअर टाउन. तुमच्या गावामध्ये सुखी लोक. कितीतरी लोक स्वतःला हॅप्पी समजत असतात, बरेचसे लोक असतात जे स्वतःला नाराज समजत असतात. मग आपण हे ॲक्च्युअल एक्झॅक्ट सांगू शकतोय का की हॅप्पी पीपल किती आहेत? नाही. इथं सुद्धा ऑब्जेक्ट इज नॉट वेल डिफाईन्ड. इथं सुद्धा ह्या एक्झाम्पलमध्ये ऑब्जेक्ट वेल डिफाईन केलेला नाही. त्याच्यानंतर क्लेवर स्टुडंट्स इन युअर क्लास. हुशार विद्यार्थी. प्रत्येकजण स्वतःला जर हुशार समजत असेल तर आपण कसं त्याला मेजर करणार? म्हणजेच क्लेवर स्टुडंट्स इन युअर क्लास ह्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा ऑब्जेक्ट वेल डिफाईन केलेलं नाही. चौथं जे एक्झाम्पल आहे, डेज इन अ वीक. आठवड्यामध्ये किती दिवस असतात? 7. इथं मात्र ऑब्जेक्ट वेल डिफाईन केलेलं आहे. का? तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आठवड्यामध्ये 7च दिवस असतात. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे. ठीक आहे. तसंच फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स. पहिले 5 मूळ संख्या किंवा फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स म्हणजे पहिली 5 नॅचरल नंबर्स. 1, 2, 3, 4, 5. बरोबर. फक्त फर्स्ट 5 सांगितले म्हणजे आपण 5 पर्यंतच थांबायचं. म्हणजे इथं सुद्धा ह्या सेंटेन्समध्ये सुद्धा ऑब्जेक्ट वेल डिफाईन केलेले आहेत. जर तुम्ही पहिल्या 3 एक्झाम्पलमध्ये बघितलं तर ऑब्जेक्ट वेल डिफाईन्ड केलेले नव्हते. हां, ते कलेक्शन आहेत का? ते कलेक्शन आहेत, पण ऑब्जेक्ट वेल डिफाईन केलेले नाहीत. बाकी 2 एक्झाम्पलमध्ये सुद्धा कलेक्शन आहेत का? आहेत, पण तिथं मात्र ऑब्जेक्ट्स किंवा एलिमेंट्स, ऑब्जेक्टलाच एलिमेंट असं सुद्धा म्हणतात, वेल डिफाईन केलेलं आहे. बरोबर. तर मग ह्या एक्झाम्पल्सवरून आपण सेटची डेफिनेशन काय सांगू शकतो? तर सेटची डेफिनेशन अशी की अ कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज सेट. म्हणजे सेटमध्ये जे एलिमेंट आहेत ते वेल डिफाईन्ड असले पाहिजेत. एक्झॅक्ट त्याचा नंबर सांगता यायला पाहिजे. जर ते वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट असतील तर त्या वेल डिफाईन्ड ऑब्जेक्टच्या कलेक्शनलाच सेट म्हणतात. आपण इथं एक्झाम्पलमध्ये बघितलं तर पहिल्या 3 एक्झाम्पलमध्ये ऑब्जेक्ट वेल डिफाईन केलेलं नव्हतं, पूर्णपणे डिफाईन केलेलं नव्हतं. म्हणजे तिथं आपण
एखाद्या गोष्टीच्या नंबरबद्दल शुअर नव्हतो, बरोबर. तर पुन्हा एकदा सांगतो की सेटची डेफिनेशन काय आहे. अ कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज सेट, बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट सेटशी रिलेटेड तो म्हणजे असा. द ऑब्जेक्ट इन अ सेट इज कॉल्ड ॲज इट्स एलिमेंट ऑर मेंबर. सेटमध्ये जो ऑब्जेक्ट असतो त्याला मी मगाशी सांगितलं होतं त्या पद्धतीनं त्या ऑब्जेक्टला इलेमेंट असं सुद्धा म्हणतात किंवा मेंबर, त्या सेटचा मेंबर असं सुद्धा म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो, द ऑब्जेक्ट इन अ सेट इज कॉल्ड ॲज इट्स एलिमेंट ऑर मेंबर, बरोबर. थर्ड पॉईंट, सेट्स आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स A, B, C एटसेट्रा. सेट्स हे नेहमी कॅपिटल लेटर्स A, B, C किंवा P, Q, R कोणत्याही अल्फाबेटनं दाखवले जातात. फक्त सेटमध्ये ओळखायचं कसं, तर तिथं जे यूज केलेलं असतं ते लेटर कॅपिटल असतं, ठीक आहे. कॅपिटल लेटरमध्ये ते दाखवलेलं असतं, बरोबर. नाव नेक्स्ट पॉईंट इन दॅट इज, if x is an element of set A, then we can write or we write x belongs to A and read as x belongs to A. x हा जर सेट A चा एलिमेंट असेल तर तो आपण कसं डिनोट करतो, ह्या सिम्बॉलनं डिनोट करतो, ई न. म्हणजे सिमिलर टू ई, इंग्लिश अल्फाबेट ई आहे ना त्याच्याशी सिमिलर हा सिम्बॉल आहे. आणि हे रीड कसं करतात, रीड ॲज एक्स बिलॉंग्स टू ए. हे कसं रीड करायचं, एक्स बिलॉंग्स टू ए. एक्स हा जर एचा एलिमेंट असेल तर हे अशा पद्धतीनं डिनोट करतात आणि रीड कशा पद्धतीनं करतात, एक्स बिलॉंग्स टू ए. नाव रिप्रेझेंटेशन ऑफ सेट. सेट्स रिप्रेझेंटेशन करण्याच्या दोन मेथड आहेत. पहिली म्हणजे रोस्टर मेथड, त्यालाच टॅब्युलर असं सुद्धा म्हणतात किंवा त्यालाच लिस्ट मेथड असं सुद्धा म्हणतात. रोस्टर मेथड किंवा टॅब्युलर मेथड किंवा लिस्ट मेथड ही पहिली झाली. सेकंड वन इज सेट बिल्डर मेथड. सेट रिप्रेझेंट करण्यासाठी वेन डायग्रॅम्सचा सुद्धा उपयोग करतात. म्हणून इथं एक वेन डायग्रॅम असा सुद्धा रो ॲड केलेला आहे. तर ह्या रिप्रेझेंटेशन ऑफ सेट्समध्ये सगळ्यात पहिले आपण बघतोय रोस्टर मेथड. तर रोस्टर मेथड म्हणजे काय, इन दिस मेथड वी लिस्ट ऑल एलिमेंट्स ऑफ द सेट विदिन ब्रेसेस ऑर कर्ली ब्रॅकेट्स. हे जे ब्रेसेस आहेत यालाच कर्ली ब्रॅकेट असं सुद्धा म्हणतात. मराठीमध्ये याला महिरूपी कंस असं म्हणतात. इन दिस मेथड वी लिस्ट ऑल एलिमेंट्स ऑफ द सेट विदिन ब्रेसेस ऑर कर्ली ब्रॅकेट्स अँड सेपरेट द एलिमेंट्स बाय कॉमाज. रोस्टर मेथडमध्ये जे एलिमेंट्स आहेत ते कर्ली ब्रॅकेटमध्ये दाखवले जातात. इथे असे कर्ली ब्रॅकेट आहेत आणि कॉमाजने सेपरेट केले जातात. आता त्याचं एक आपण उदाहरण बघू. उदाहरणार्थ एक्झाम्पल, बी इज द सेट ऑफ ऑल डेज इन अ वीक. बी हा एक सेट आहे. कशाचा सेट आहे, ऑल डेज इन अ वीक. म्हणजे मगाशी आपण जे एक्झाम्पल बघितलं तेच, एका आठवड्यातले सगळे दिवस, द ऑल डेज इन अ वीक. मग आता मी बी हा रोस्टर मेथडमध्ये मी तुम्हाला रिप्रेझेंट करून दाखवते. इथं बी हा रोस्टर मेथडमध्ये मी रिप्रेझेंट करून दाखवलेला आहे. बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये ते एलिमेंट्स दाखवलेले आहेत आणि कॉमाजनी काय केलेले आहेत, सेपरेट केलेले आहेत. सो माय फायनल आन्सर इज बी इन रोस्टर मेथड. आय एम गोइंग टू राईट लाईक दिस, इन कर्ली ब्रॅकेट मंडे, कॉमा ट्यूसडे, कॉमा वेडनेसडे, कॉमा थर्सडे, कॉमा फ्रायडे, कॉमा सॅटरडे, कॉमा संडे. कर्ली ब्रॅकेटमध्ये एलिमेंट दाखवले, कॉमाजने सेपरेट केले, म्हणजेच ही कोणती मेथड झाली, रोस्टर मेथड झाली. नाव द नेक्स्ट वन इज द सेट बिल्डर मेथड. In this method, we describe the elements of the set by specifying the property which determines the elements of the set uniquely. ह्या मेथडमध्ये आपण एलिमेंट्स जे सेटचे एलिमेंट असतात ते अशा पद्धतीने डिस्क्राईब करतो की त्याच्या एका प्रॉपर्टीनुसार आपल्याला सगळे एलिमेंट युनिकली डिफाईन करता येतील. ठीक आहे, पुन्हा एकदा सांगतो की वी डिस्क्राईब द एलिमेंट्स ऑफ द सेट बाय स्पेसिफाईंग द प्रॉपर्टी which determines the elements of the set uniquely. सेट युनिकली डिटरमाइन करता येईल अशा पद्धतीनं त्याची आपण एखादी प्रॉपर्टी लिहितो. उदाहरणार्थ आता सेट बिल्डर मेथड्स मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. एक्झाम्पल कसं आहे, एक्झाम्पल जे घेताना जे दिले ते रोस्टर मेथडमध्ये दिले एका ह्या मेथडमध्ये, म्हणजे कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिले आणि सगळे एलिमेंट्स कॉमन सेपरेट केले. म्हणजे देताना ते दिले रोस्टर मेथडमध्ये आणि मला ते कशामध्ये लिहायचं आहे, सेट बिल्डर मेथडमध्ये लिहायचं आहे.
तर एक्झाम्पल काय दिलं आहे, वाय इज इक्वल टू जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल अप टू द डिसेंबर, म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर, हे जे सगळे मंथ्स आहेत हे कशामध्ये दिलेत, रोस्टर मेथडमध्ये दिलेत. तर सेट बिल्डर मेथडमध्ये आपण काय करतो की एक प्रॉपर्टी स्पेसिफाय करतो ज्याच्यामुळे ते इलेमेंट युनिकली डिफाईन होतील किंवा डिटरमाइन होतील. तर मी काय केलं, एक्स इथं हा एक व्हेरिएबल घेतला, स्लॅश इंडिकेट्स, आता एक्स देऊन मी स्लॅश इंडिकेट केला आणि एक्सची माहिती लिहिणार. मी एक्स हा काय घेतला, एक व्हेरिएबल घेतला आणि एक्सला काय केलं, डिफाईन केलं कशा पद्धतीनं, एक्स इज ए मंथ ऑफ अ इयर. एक्स हा काय आहे, एका वर्षातला एक मंथ आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय काय झाली या बघा, एक्स हा व्हेरिएबल आपण डिफाईन केला, म्हणजे एक्स हा एक व्हेरिएबल घेतला आणि त्याला डिफाईन कसं केलं, अशा पद्धतीने केलं की एक्स हा एक मंथमधला इयरमधला एक मंथ आहे. मग एक्सची व्हॅल्यू ॲटोमॅटिक आता काय काय झाली, जानेवारी फेब्रुवारी मार्च, कारण का हे सगळे महिने आहेत ना एका वर्षातले, हे सगळे मंथ्स आहेत ना एका इयरमधले. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स ओव्हर हिअर इज जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल अप टू द डिसेंबर. म्हणजे ही जी मेथड आहे ही मेथड सेट बिल्डर मेथड असं म्हणतात. व्हाय इट इज कॉल्ड ॲज अ सेट बिल्डर, आपण सेट बिल्ड करतो, एक एक्स्ट्रा व्हेरिएबल घेऊन सेट काय करतो, बिल्ड करतो, बांधतो, दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज द सेट बिल्डर मेथड. विद्यार्थी मित्र हो, ह्या दोन मेथड्स जर कम्पेअर केला तर तुम्हाला ही मेथड सोपी वाटण्याची दाट शक्यता आहे, पण बऱ्याचशा एक्झाम्पलमध्ये आणि 12वीमध्ये सुद्धा आपल्याला सेट बिल्डर मेथड यूज करावी लागते. एक व्हेरिएबल घेऊन त्या व्हेरिएबल डिफाईन करा, स्लॅश असं चिन्ह देऊन तो व्हेरिएबल पुढं डिफाईन करावा. तो सेट बिल्डर मेथड ही 12वी सायन्सच्या दृष्टिकोनातून आणि 11वी सायन्सच्या दृष्टिकोनातून खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर सर्वात सोपी आणि तुम्हाला स्कूल टाईममध्ये झालेली आवडती रिप्रेझेंटेशन ऑफ सेटची वेन डायग्राम. वेन डायग्रामचा वापर करून आपण काय करतो की सेट रिप्रेझेंट करतो. तर त्याच्यामध्ये मी सगळ्यात पहिला एक्झाम्पल घेतले ए 1 2 3. तर वेन डायग्रामचा नक्की अर्थ काय, तर विद्यार्थी मित्रांनो, द पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ सेट इज कॉल्ड एज अ वेन डायग्राम. पिक्चर्सचा यूज करून सेट रिप्रेझेंट करणे, पिक्चर्सचा यूज करून सेट रिप्रेझेंट करणे त्याला वेन डायग्राम असं म्हणतात. इंग्लिश लॉजिशियन जॉन वेन इंट्रोड्यूस्ड सच डायग्राम्स. जॉन वेनने या डायग्रामचा शोध लावला. वी कॅन यूज ट्रायंगल्स, सर्कल्स, रेक्टँगल्स और एनी क्लोज्ड फिगर टू रिप्रेझेंट अ सेट. आपण ट्रायंगल, सर्कल्स किंवा रेक्टँगल्स किंवा अशी कोणती एखादी फिगर जी क्लोज्ड असेल यूज करू शकतो सेटच्या रिप्रेझेंटेशनसाठी. इथं दुसरं जर तुम्ही एक एक्झाम्पल बघितलं 1 2 3, हे मी एका पॅराबोलामध्ये दाखवलेलं आहे. हे जर एक्झाम्पल तुम्ही बघितलं ABCDEF, तर मी एका इथं स्क्वेअरमध्ये दाखवलेला आहे सेट हा. सी जर तुम्ही बघितलं 4 5 6 ह्या ज्या 3 व्हॅल्यू आहेत त्या पण मी काय केलेल्या आहेत, एका ट्रायंगलमध्ये दाखवलेल्या आहेत. नाव द नेक्स्ट पॉईंट इज द नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट. सपोज एक एक्झाम्पल घ्या, तर नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट्स म्हणजे काय, द नंबर ऑफ डिस्टिंक्ट एलिमेंट्स कंटेंड इन अ फायनाइट सेट ए. द नंबर ऑफ डिस्टिंक्ट एलिमेंट्स ऑफ कंटेंड इन अ फायनाइट सेट ए. द नंबर ऑफ डिस्टिंक्ट एलिमेंट्स कंटेंड इन फायनाइट सेट ए इज डिनोटेड बाय n ऑफ ए. त्या सेटमध्ये किती एलिमेंट आहेत त्या एलिमेंट्सच्या नंबरला काय म्हणतो आपण, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट. एक उदाहरण इथं घेतलेलं आहे, इफ ए इज इक्वल टू 5 2 3 4 देन n ऑफ ए इज इक्वल टू 4. म्हणजे एमध्ये किती एलिमेंट्स आहेत, 1 2 3 आणि 4 एलिमेंट आहेत. तर याला आपण काय म्हणतो, कसं डिनोट करतो, n ऑफ एनं. नाही तर n ऑफ एची व्हॅल्यू काय झाली 4. जर n ऑफ एची व्हॅल्यू तुम्ही इथं विचारली तर n ऑफ एची व्हॅल्यू किती झाली 3, कारण का 3च एलिमेंट आहे. n ऑफ बीची व्हॅल्यू, तर n ऑफ बी का म्हणतोय, कारण का याला नाव काय दिले बी, कॅपिटल बी. सो n ऑफ बी किती झाला इथं 6. इथं किती झाला n ऑफ सी 3, कारण का 3च एलिमेंट आहे. विद्यार्थी मित्र, आज हे आपलं पहिलं लेक्चर होतं आणि यामध्ये आपण सेट्स अँड रिलेशनचं पूर्णपणे बेसिक बघितलं. पुन्हा एकदा सांगतो, सेट्स म्हणजे काय की कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स. ऑब्जेक्ट्स जे आहेत ते वेल डिफाईन्ड पाहिजेत, ते व्यवस्थितरित्या डिफाईन केलेले पाहिजे, तरच त्याला आपण काय म्हणतो, सेट्स म्हणतो. त्याचे जे सेट्सचे जे ऑब्जेक्ट्स असतात त्याला एलिमेंट किंवा मेंबर असं सुद्धा म्हणतात. सेट्स कशाने डिनोट करतात, कॅपिटल लेटर ABC. जर एक्स हा जर सेट एचा एलिमेंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो, एक्स बिलॉंग्स टू ए, आणि अशा पद्धतीने रीड करतो एक्स बिलॉंग्स टू ए.
त्याच्यानंतर आपण बघितलं की रिप्रेझेंटेशन ऑफ सेट्स. रोस्टर मेथड जी सर्वात सोपी आणि सर्वात आवडते आहे. तर रोस्टर मेथड म्हणजे की 2 कर्ली ब्रॅकेटमध्ये सगळे एलिमेंट्स लिहितात आणि कॉमाजनं सेपरेट करतात. सगळे एलिमेंट्स लिस्ट सेटमधले 2 कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहून कॉमाजने सेपरेट करतो. सेट बिल्डर मेथडमध्ये मात्र एक आपण व्हेरिएबल घेतो आणि स्लॅश देऊन तो व्हेरिएबल डिफाईन करतो. त्याची एक स्पेसिफिक प्रॉपर्टी असेल त्यानं डिफाईन करतो. त्याच्यानंतर जे आपण सर्वांना परिचित आहे ती वेन डायग्राम. वेन डायग्राम म्हणजे पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ सेट्स. वेगवेगळ्या डायग्रामचा यूज करून आपण हे सेट्स डिफाईन करतो. विद्यार्थी मित्रो, आजच्या लेक्चरसाठी हा आपला होमवर्क आहे. धन्यवाद.